हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या रविवार 5 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण या मालिकेत पुढे काय घडणार आहे ते जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, आनंदी ही मालिका सुरू होऊन फक्त 5 दिवस झाले आहेत. पहिले 5 एपिसोड आपण पाहिलेत आणि या 5 दिवसांमध्येच या मालिकेने सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आनंदी मालिकेची गोष्ट, आनंदी मालिकेतील कलाकार हे सगळेच प्रेक्षकाच्या पसंतीस उतरले आहेत, यात शंका नाही. आणि या मालिकेचा सोमवारचा एपिसोड आणि त्यानंतर येणारे ट्विस्टसुद्धा एकानंतर एक भारी असणार आहे, यात शंका नाही. मग नेमकं या मालिकेत आता पुढं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करेल. कारण आनंदीपासून आबा आणि आरतीने जे सत्य लपवलं होतं ते युगंधरने तिला सांगितलंय. तुझ्या आबांची आणि मोठ्या बहिणीची नोकरी गेलीये, मी त्यांना नोकरीवरून काढून टाकलंय आणि याचं कारण म्हणजे तुझा खोटारडेपणा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आनंदी आणि आर्ची युगंधरच्या परवानगीशिवाय त्याच्या बंगल्यात गेल्या होत्या. तेथे युगंधर आणि समिधाच्या फोटोला आनंदीचा हात लागला होता. आनंदीने हा फोटो उचलून ठेवला, परंतु युगंधरला हे समजलं होतं आणि मग आनंदी आणि आर्चीला त्याने याबद्दल जाबही विचारला होता. पण तेव्हा आनंदी खोटं बोलली होती की नाही, मी तुमच्या कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. त्यामुळे युगंधरला ती खोटारडी वाटली आणि युगंधरने याचमुळे आबा आणि आरतीला नोकरीवरून काढून टाकलंय. आपल्यामुळे हे सगळं घडलंय, यासाठी आपण जबाबदार आहोत. आणि आता जर आबा आणि आरतीला नोकरी नसेल तर आपलं घर कसं चालायचं, हाच प्रश्न आनंदीसमोर असेल. आता चूक माझी आहे तर मग मलाच काहीतरी करावं लागेल, असा विचार करून मग आनंदी चक्क स्वतःसाठी नोकरी शोधणार. आनंदी ग्रॅज्युएट तर झाली आहे, पण तिला डोळ्यांनी दिसत नाही. मग ती कोणती नोकरी करणार, हा प्रश्न सगळ्यांसमोर असेल. पण आनंदीला आपल्या गावाची चांगली ओळख आहे आणि तिचं गाव हे प्रेक्षणीय स्थळ आहे. त्यामुळे आनंदीला आपल्या गावातच नोकरी मिळणार आहे आणि तीसुद्धा टुरिस्ट गाईडची. एक गाईड म्हणून तिला गावातच नोकरी मिळणार आहे. गावात जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना आपल्या गावातील ऐतिहासिक वास्तूंची, निसर्ग सौंदर्याची ओळख करून देणं, त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती देणं हे तिचं काम असेल. आणि मग आनंदी खूप खुश होईल, कारण तिला पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच दिवशी नोकरी मिळालेली असेल. आणि मी जी चूक केली आहे आता ती चूक मला सुधारता येईल, मला घरात सगळ्यांना मदत करता येईल, असा विचार करून आनंदी ही आनंदाने घरी परत येईल आणि आबा, आरती, आर्ची या सगळ्यांना ही आनंदाची बातमी देईल की मला टुरिस्ट गाईड म्हणून नवीन नोकरी मिळाली आहे. पण हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसेल, कारण कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा आनंदीला डोळ्यांनी दिसत नाही आणि एक टुरिस्ट गाईड म्हणून नोकरी करणं हे काही सोपं काम नाही आहे. दरवेळेस आनंदीला नवीन नवीन माणसं भेटतील, त्यांना या सगळ्या नवीन वास्तूंची, ऐतिहासिक वास्तूंची, निसर्ग सौंदर्याची माहिती द्यावी लागेल. काही माणसांचा तर आनंदीवर विश्वासच बसणार नाही. ज्या मुलीला स्वतःला दिसत नाही ती आम्हाला हे शहर कसं दाखवणार, या ऐतिहासिक वस्तूंची माहिती कशी देणार, असा अविश्वाससुद्धा ते दाखवतील. आबा हे सुद्धा आनंदीला हेच समजावून सांगतील की तुला डोळस माणसांना हे गाव दाखवायचं आहे आणि हे काही सोपं काम नाही आहे. परंतु आनंदी प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी तयार असेल, कारण तिला आता आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलायची आहे, संपूर्ण कुटुंबाचं पालनपोषण करायचं आहे. त्यामुळे आनंदी हे आव्हानसुद्धा पेलायला तयार होईल. हे चॅलेंज ती ॲक्सेप्ट करेल आणि मग आनंदीच्या नोकरीचा पहिला दिवस असणार. आनंदी ही टुरिस्ट गाईड म्हणून आपल्या नोकरीची सुरुवात करेल आणि शहरातील काही विद्यार्थ्यांचा ग्रुप गावात आलेला असेल, गावातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी. आनंदी त्यांना एके ठिकाणी घेऊन जाणार. या मुलांनासुद्धा आधी आनंदी आपल्याला सगळं काही दाखवू शकेल का, सांगू शकेल का, अशी शंका असणार. पण आनंदी खरंच खूप टॅलेंटेड आहे, खूप हुशार आहे. आनंदी एका ऐतिहासिक मंदिराबद्दल या सगळ्या विद्यार्थ्यांना, मुलामुलींना चांगली माहिती देणार आणि आनंदीचं हे ज्ञान पाहून विद्यार्थीसुद्धा तोंडात बोट घालतील. त्यांना आनंदीची सर्व्हिस खूप आवडेल. पण त्यानंतर आनंदी अशा ठिकाणी जाईल जेथे हे ठिकाण नेमकं कोणतं आहे हेच तिच्या लक्षात येणार नाही. आणि हे सगळे विद्यार्थी आनंदीला विचारतील, तू गप्प का बसली आहेस, सांग ना, या ठिकाणाविषयी माहिती सांग, ऐतिहासिक महत्त्व सांग, निसर्ग सौंदर्य सांग. पण आनंदीला हे माहीतच नसेल की आपण कोठे आलोय. तिला या वास्तूची माहिती असेल,
परंतु कोठे आलोय हे माहीत नसल्यामुळे आनंदी काही उत्तर देऊ शकणार नाही. मग आता आनंदी ही खरंच गप्प बसणार? पहिल्या दिवशी तिच्या नोकरीवर तर गदा येणार नाही ना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मग त्याच वेळेस युगंधर म्हणजेच मालक साहेबांची तेथे एंट्री होणार. मालक साहेब आणि आनंदी हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतील आणि आनंदीच्या तोंडून असा डायलॉग आहे की मालक साहेब, आज उपकार करण्याची संधी तुम्हाला नाही तर मला मिळाली आहे. म्हणजे आनंदीने चक्क मालक साहेब म्हणजेच युगंधरवर उपकार केले आहेत. मग तिने असे कोणते उपकार केले आहेत हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. कारण मग युगंधर हा एखाद्या उपकार केलेल्या व्यक्तीप्रमाणे नाही तर राग आलेल्या व्यक्तीप्रमाणे म्हणेल की मी उपकाराची परतफेड व्याजाने करतो. मग आनंदीवर नक्कीच मालक साहेब चिडले आहेत. आनंदीला सुद्धा हे कळतंय की मालक साहेबांना राग आलाय. एकतर आधीच युगंधर आनंदीवर खूप चिडलाय. आनंदी ही खोटारडी मुलगी आहे. माझ्या परवानगीशिवाय घरात घुसली, माझ्या वस्तूंना हात लावला आणि मग विचारल्यावर खोटंही बोलली. ती खोटारडी आहे असं युगंधरला वाटतं. त्यात आबांनी सुद्धा परवानगीशिवाय फाईल घरी नेली, त्यामुळेही त्यांना राग आलाय. आणि भारूड गात असताना आनंदीने मालक साहेबांना चक्क कलियुगातील स्वार्थी राजा म्हटलं असा गैरसमज सुद्धा युगंधरचा झालाय. त्यामुळे युगंधर आधीच आनंदीवर खूप चिडलाय आणि त्यात आनंदी आता उपकाराची भाषा करतीये, त्यामुळे त्याला आणखीनच राग येणार आणि तो असं बोलणार की उपकाराची परतफेड मी व्याजाने करतो. मग आता आनंदी आणि युगंधर यांच्यातील हा जो ताणतणाव आहे, भांडण आहे, ते कमी होत जाणारे की ते दिवसेंदिवस वाढत जाणारे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. कारण आज ना उद्या शेवटी आनंदी आणि युगंधर या दोघांनाच एकमेकांशी लग्न करायचं आहे. या दोघांचं लग्न होणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण लग्न होण्याआधी दोघांमधील वाद हे वाढतच जात आहे असं वाटतंय. मग यांचे वाद हे असेच वाढत जातील की अशी एखादी वेळ येईल जेव्हा युगंधरला समजेल की आपण आनंदीला चुकीचं समजत होतो. आनंदी खूप चांगली आणि हुशार टॅलेंटेड मुलगी आहे असं सुद्धा त्याला समजू शकतं. आणि मग युगंधर हा स्वतःच आनंदीला आपल्या कंपनीमध्ये एका चांगल्या पोस्टवर चांगल्या पगाराची नोकरी देऊ शकतो. आनंदी किती हुशार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अख्ख्या केंद्रात ती पहिली आली होती. एवढंच नाही तर कितीही अवघड गणितं असली तरीसुद्धा ती तोंडपाठ असते तिच्या. आणि ती कोणत्याही कॅल्क्युलेटरचा किंवा कॉम्प्युटरचा उपयोग न करता ही गणितं सोडू शकते. ती स्वतःच एक मानवी संगणक आहे, मानवी कॉम्प्युटर आहे. आणि अशा हुशार मुलीला जर युगंधरने आपल्या कंपनीमध्ये, आपल्या फॅक्टरीमध्ये नोकरी दिली तर नक्कीच तिच्या टॅलेंटचा युगंधरला फायदा होईल यात शंका नाही. पुढील काही दिवसांमध्ये आपण हे पाहू शकतो. कारण युगंधरला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तो प्रत्येक गोष्ट करून पाहतोय आणि आनंदी त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी मदत करू शकते. तेव्हा कुठे युगंधरला तिचं टॅलेंट समजेल आणि युगंधर तिला आपल्या कंपनीमध्ये नोकरी देईल आणि संपूर्ण कुटुंबावर जे नोकरी गेल्यामुळे संकट आलंय ते संकटसुद्धा दूर होईल असंच दिसतंय. फ्रेंड्स, आनंदी ही मालिका खरंच खूप भारी आहे. पण आनंदी ही आत्ता कुठे ग्रॅज्युएट झाली आहे, म्हणजे 20-21 वर्षांची मुलगी आणि युगंधर हा जवळपास 40-45 वर्षांचा आहे. या दोघांच्या वयातील दुप्पट अंतर आणि पुढे जाऊन या दोघांचंच लग्न होणार आहे असंच दिसतंय. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा ही जोडी थोडी अटपटीतच वाटते. पण हीच या मालिकेची गोष्ट आहे. कारण युगंधर एवढी मोठी फॅक्टरी चालवतो, त्याच्या 10-10 कंपन्या आहेत, तरीसुद्धा तो अंगठे बहादर आहे. त्याला अक्षरज्ञान नाही आहे, तो अशिक्षित आहे. त्याच वेळेस आनंदी एवढ्या संकटातून पुढे जाऊन स्वतः ग्रॅज्युएट झाली आहे, केंद्रात पहिली आली आहे. त्यामुळे आनंदी आणि युगंधर या दोघांची जोडी एकत्र आली तर नक्कीच या फॅक्टरीसाठी, गावकऱ्यांसाठी ते खूप योग्य असेल यात शंका नाही. पण युगंधरची पहिली बायको समिधा, तो तिच्या खूप प्रेमात आहे. पण समिधा हे जग सोडून गेली आहे आणि जेव्हापासून समिधा हे जग सोडून गेली आहे, युगंधर हा कोरडा पाषाण झाला आहे. त्याला फक्त बिझनेस दिसतो. बाकीच्या कुणाच्याही भावना त्याच्या लक्षात येत नाही. कुणाचीही चूक तो कधीच माफ करत नाही. आबांच्या बाबतीत सुद्धा आपण हेच पाहिलंय. आबांनी अनेक वर्ष या कंपनीला दिली आहेत, संपूर्ण आयुष्य या कंपनीत काम केलंय. पण आता वय झाल्यामुळे त्यांना काम जमत नव्हतं आणि ते काम घरी आणत होते, आनंदीची मदत घेत होते. पण ही गोष्ट जेव्हा मालक साहेबांना, युगंधरला समजली
तेव्हा युगंधरने त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. आबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की मी म्हातारा माणूस आहे, माझ्यावर 3 नातींची जबाबदारी आहे, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न हे सगळं मी कसं करणार. परंतु युगंधरने काहीच ऐकून न घेता, तो तुमचा खाजगी प्रश्न आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, तुम्ही कंपनीचे नियम मोडलेत, तुमच्या नातींनी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोळेझाक केली, माझ्या परवानगीशिवाय त्या माझ्या घरात घुसल्या, मग खोटाडेपणा केला, याची शिक्षा तुम्हाला मिळणारच, असं म्हणून युगंधरने आबा आणि आरतीला नोकरीवरून काढून टाकलंय. आनंदीला हे माहीत नव्हतं. जेव्हा आनंदीने आबांना आणि आरतीला याबद्दल विचारलं तेव्हा दोघींनीही तिला काहीच सांगितलं नाही आणि नोकरीबद्दल आनंदीला काही कळू द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. आनंदीला सुद्धा हे काही कळलं नाही आणि मग आनंदी ही जेव्हा जत्रेत आली तिने मालक साहेबांसमोर, युगंधरसमोर भारूड सादर केलं. या भारुडामध्ये ती आधीच्या काळातील राजे आणि आजच्या काळातील राजे यांची तुलना करत होती. कलियुगातील राजा हा कसा आहे हे सांगत होती. पण युगंधरला असं वाटलं की आनंदीला माहिती आहे की तिच्या आजोबांची नोकरी मी हिरावून घेतली आहे, त्यामुळे ती मलाच स्वार्थी म्हणतीये, स्वतःची खळगी भरून घेऊन गोरगरिबांवर अन्याय करणारा म्हणतीये, असा गैरसमज हा युगंधरचा झाला. आणि युगंधरने आनंदीला चांगलं सुनावलं की मी तुझ्या आजोबांची नोकरी परत करणार नाहीये. तुला काय वाटलं, तू माझ्यासमोर असं भारूड सादर करशील आणि मी तुझ्या आजोबांची नोकरी परत करेल, तर असं होणार नाही. आणि हे ऐकल्यावरच आनंदीला समजलं की माझ्या आजोबांची नोकरी गेली आहे, मोठ्या बहिणीची आरतीची नोकरी गेली आहे. त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं, कारण नोकरी जाण्याचं मुख्य कारण तीच होती. आरतीने तिला गळ घातलंय की मालक साहेब घरात नसतील, आपण आतमध्ये जाऊन घर पाहूया. आणि आनंदीसुद्धा यासाठी तयार झाली. परवानगीशिवाय ती आतमध्ये गेली. मालक साहेबांनी तिला पकडलं आणि मग हा सगळा गोंधळ झालाय. पण सध्या तरी आनंदी आणि मालक साहेब या दोघांमधील नातं हे याच लेव्हलला राहणार आहे. खरं प्रेम तर बहरणार आहे आनंदी आणि वरुणमध्ये. फ्रेंड्स, आपण वरुण या मुलाला भेटलोय जो आनंदीचे फोटोज काढत होता, जत्रेमध्ये सुद्धा फोटो काढत होता. आनंदीने त्याला रंगे हात पकडलं आणि त्याला जाब विचारला की तुम्ही माझे फोटो का काढताय, मागील अनेक दिवसांपासून तुम्ही माझा पाठलाग करताय आणि माझे फोटो काढताय, तेही माझ्या परवानगीशिवाय. तेव्हा वरुणने तिला सांगितलं की मी पुण्यावरून आलोय आणि गावातील सौंदर्य टिपत होतो आणि तुमच्यापेक्षा जास्त सुंदर गोष्ट मला गावात दिसलीच नाही, म्हणून मी तुमचे फोटो काढतोय, पण मी याचा कोणताही गैरवापर करणार नव्हतो. आणि हा वरुण पाहता क्षणी आनंदीच्या प्रेमात पडलाय. त्याला हे समजलंय की आनंदीचे इतके सुंदर डोळे असताना सुद्धा तिला हे जग दिसत नाही, तरीसुद्धा तो आनंदीच्या प्रेमात पडलाय. आणि लवकरच आपल्याला आनंदी आणि वरुण या दोघांमध्ये सुद्धा एक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. जेव्हा आनंदी ही टुरिस्ट गाईड होईल तेव्हा सुद्धा वरुण हा तिच्या बरोबरच असेल, एवढं मात्र नक्की. आणि पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला वरुण आणि आनंदी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले दिसतील. आणि मग वरुण हा आबांजवळ येऊन आनंदीला लग्नाची मागणी घालणार, मला आनंदीशी लग्न करायचंय असं म्हणणार. या दोघांचं लग्न ठरणार. आनंदीसुद्धा या लग्नासाठी तयार होईल आणि आनंदीला आता आयुष्यातली सगळी सुखं मिळतील असं वाटत असतानाच असं काहीतरी घडणार ज्यामुळे आनंदीचं हे लग्न मोडेल. आणि आनंदीचं लग्न मोडण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नाही तर युगंधरचा भाऊ हा जबाबदार असेल. आता युगंधरच्या घरात तर आपण इतर कोणत्याही व्यक्तीला पाहिलेलं नाहीये, पण लवकरच आपल्याला युगंधरचं कुटुंबसुद्धा दिसू शकतं. त्याच्या कुटुंबात आता कोण कोण आहेत हे आपल्याला लवकरच कळेल. आणि युगंधर याचा भाऊ तो नक्कीच आनंदीच्या मागे लागलेला असेल, त्याला आनंदीशी लग्न करायचं असेल, पण आनंदी वरुणशी लग्न करतंय हे त्याला सहन झालं नसेल. मग त्याने असं काहीतरी केलंय ज्यामुळे आनंदी आणि वरुणचं लग्न मोडलं. त्यामुळेच आबा हे संपूर्ण गावकऱ्यांना आणि आनंदीला घेऊन युगंधरच्या वाड्यावर पोहोचतील आणि युगंधरला सांगतील की तुमच्या भावामुळे माझ्या नातीचं आनंदीचं लग्न मोडलंय, आता तुम्हीच न्याय करा, पुढे काय करायचं. सगळे गावकरीसुद्धा हे युगंधरच्या विरोधात असतील की ते तुमच्या भावामुळेच हे सगळं झालंय, तुम्हीच आता न्याय करा. आणि जोपर्यंत आनंदीचं लग्न होत नाही तोपर्यंत कंपनीतलं काम बंद राहील. आणि मग युगंधर हा आपल्या बिझनेससाठी काहीही करू शकतो. त्याला फक्त बिझनेस दिसतो, माणूस भावना त्याच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत.
म्हणून युगंधर एक खूप मोठा निर्णय घेणार आणि चक्क संपूर्ण गावासमोर, सगळ्या कामगारांसमोर हे तो जाहीर करेल की माझ्या भावामुळे आनंदीचं लग्न मोडलंय आणि मी त्यासाठी जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय. मी न्याय करावा अशी तुमची इच्छा आहे ना, मग ठीक आहे, मी आनंदीशी लग्न करायला तयार आहे. आणि हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसणार, कारण आनंदी आणि युगंधर यांच्या वयातील तफावत जवळजवळ आनंदीपेक्षा दुप्पट वयाचा आहे युगंधर, आणि तो आनंदीशी लग्न करायचं म्हणतोय. त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसणार. पण याशिवाय आनंदी आणि आबांसमोर दुसरा कोणताही पर्याय नसेल आणि आबा यासाठी तयार होतील आणि मग आनंदी आणि युगंधर या दोघांचं लग्न होईल. सध्या तरी ही गोष्ट खूप साधी सोपी वाटतीये, परंतु या गोष्टीला खूप सारे धागेदोरे असणारे एवढं मात्र नक्की. कारण आनंदीच्या कुटुंबाची ओळख तर आपल्याशी झाली आहे, पण अजून युगंधरचं कुटुंब आपल्याला दिसलेलं नाही आहे. त्यांची आणि आपली ओळख झालेली नाही आहे. युगंधर हा आपल्या कुटुंबात फक्त एकटा नसणार आहे, तर त्याचं भलं मोठं कुटुंब असू शकतं. जरी त्याची बायको या जगात नाही आहे, पण त्याच्या कुटुंबात अजून अनेक माणसं असतील असंच वाटतंय. मग त्याच्या कुटुंबात अजून आहे तरी कोण? आणि आनंदीचं लग्न मोडणारा युगंधरचा भाऊ कोण आहे? तो आनंदीचं लग्न का मोडतोय? यामागे अनेक ट्विस्ट असतील एवढं मात्र नक्की. पण जेव्हा आनंदी आणि युगंधर या दोघांचं लग्न होईल त्यानंतर सुद्धा या मालिकेत खूप सारे ट्विस्ट येतील. युगंधरचा स्वभाव हा खूप डेंजर आहे, तर तेथेच आनंदी ही सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरत असते आणि तिचा स्वभाव खूप भारी आहे. मग आनंदी ही युगंधरला बदलू शकेल का? आपल्या स्वभावाने त्याचं मन जिंकू शकेल का? त्याचं प्रेम जिंकू शकेल का? युगंधर सुद्धा आज जसा आहे, कदाचित काही वर्षांपूर्वी त्याची पहिली बायको समिधा जिवंत असताना तो तसा नसेल, पण तिच्या अचानक जाण्याने त्याच्या स्वभावात हा बदल घडलाय असंही असू शकतं. आणि आनंदीशी संसार करता करता त्याचा स्वभावसुद्धा बदलणार, आनंदी त्यालाही बदलेल आणि या दोघांचा सुखी संसारसुद्धा सुरू होऊ शकतो. म्हणजे एकूणच आता आनंदी आणि युगंधर या दोघांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. परंतु हे इतक्या लवकरसुद्धा होणार नाही आहे. त्याआधी आनंदी आणि युगंधरच्या आयुष्यात अनेक संकटं येतील, अनेक वादळं येतील. आनंदीचं एका दुसऱ्या मुलावर सुद्धा प्रेम जडणार, तिचं लग्नसुद्धा होत असेल. ते लग्न मोडल्यामुळेच युगंधर आणि आनंदी हे एकमेकांशी लग्न करतील. मधल्या काळात आर्ची, आरती, आबा या सगळ्यांच्या आयुष्यातसुद्धा विविध वादळं येऊ शकतात आणि मालिका पाहण्याची मजा ही दिवसेंदिवस वाढतच जाईल, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, आनंदी ही मालिका आत्ता कुठे सुरू झाली आहे, तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? मालिकेची गोष्ट तर खरंच खूप भारी आहे. मागील अनेक महिन्यांनंतर किंवा वर्षानंतर इतकी सुंदर, इतकी छान मालिका टी व्हीवर आली आहे असंच वाटतंय. सोशल मीडियावर सुद्धा प्रेक्षक या मालिकेचं खूप कौतुक करताय. मालिकेची गोष्ट, मालिकेतले कलाकार, मालिकेतील पात्र हे सगळंच एकदम भारी जमून आलंय आणि सुरुवातीपासूनच एकानंतर एक भारी भारी ट्विस्ट येत आहे, ते पाहायला सुद्धा मजा येते. आणि सगळ्यात भारी तर आनंदीचं कॅरेक्टर आहे. आनंदी ही खरंच खूप हुशार मुलगी आहे. तिच्या आयुष्यात इतक्या अडचणी असताना सुद्धा तिच्या डोक्यावर आईबापाचं छत्र नाही आहे. तिला हे जग दिसत नाही तरीसुद्धा तिने हिंमत हारलेली नाही आहे. तिने आपल्या हुशारीचं, कर्तृत्वाचं सगळीकडे डंका वाजवला आहे. केंद्रात पहिली आली आहे, ग्रॅज्युएट झाली आहे आणि आनंदीच्या पाठीशी तिचं संपूर्ण कुटुंब ठामपणे उभं आहे. मग तिचे आजोबा आत्माराम जाधव असो, ज्यांनी आपल्या तिन्ही नातींचा या वयात इतक्या कष्टाने सांभाळ केला आहे. आनंदीची मोठी बहीण आरती, जी स्वतःचं काम सांभाळून तिचे पेपर लिहिते, तिच्यामुळेच आनंदी ग्रॅज्युएट होऊ शकली आहे. आणि आनंदीची लहान बहीण आर्ची ही लहान असूनसुद्धा आनंदीला प्रत्येक पावलावर साथ देते आणि तिला कधीही एकटं सोडत नाही. या सगळ्यांच्या साथीमुळेच आनंदी एवढ्या संकटातून सुद्धा पुढे जातीये, नवीन नवीन यश संपादन करतीये, एवढं मात्र नक्की. आणि आनंदीचं जे कॅरेक्टर आहे ते सुद्धा खूपच भारी आहे. सगळ्या कलाकारांनी तर कमालच केली आहे. आबा असो किंवा युगंधर, इतके सिनियर कलाकार खूप दिवसानंतर मालिका विश्वात पुनरागमन करताय. त्यांचे अभिनय, त्यांची ॲक्टिंग पाहायला तर मजाच येते, यात शंका नाही. आणि आता हळूहळू या मालिकेत खूप सारे नवीन कलाकार येतील असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आनंदी ही मालिका आवडली ना? जर तुम्ही या मालिकेचे पहिले 5 एपिसोड पाहिले नसतील
तर आपल्या चॅनलवर हे सगळे एपिसोड लाईव्ह आहेत. तुम्ही हे सगळे एपिसोड पाहू शकतात की पहिल्या भागात, त्यानंतर पुढे पुढे या मालिकेत काय घडलं, म्हणजे ही मालिका नेमकी आहे तरी कशी याबद्दलचं तुम्हाला सर्व नॉलेज मिळून जाईल. तर फ्रेंड्स, तुमची या मालिकेतील सगळ्यात भारी आणि आवडती भूमिका कोणती आहे? आनंदी, युगंधर की इतर कोणी? या मालिकेत पुढे जो ट्विस्ट येणार आहे, ज्यामध्ये आनंदी आणि युगंधर या दोघांचं लग्न होईल, हे दोघे एकमेकांबरोबर संसार करतील, हा ट्विस्ट तुम्हाला सुद्धा पाहायला आवडेल की मग आनंदीचं लग्न इतर कोणाशी व्हावं असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. एकही नवीन एपिसोड, नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. म्हणजेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप 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 धन्यवाद.